नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजनेबद्दलची संपूर्ण आणि विस्तृत अशी माहिती जाणून घेणार आहोत। कशा प्रकारे आपण या योजनेसाठी अप्लाय करू शकतो, खाते कसे उघडू शकतो, अशी संपूर्ण आणि विस्तृत माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आता आपण जाणून घेऊया की या योजनेचा नेमका उद्देश काय आहे। सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची समर्थित बचत योजना आहे। म्हणजेच ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे। ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे। ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षण आणि विवाह खर्चासाठी निधी उभारण्यासाठी प्रोत्साहित करते। तर केंद्र सरकारने या योजनेमागील मुख्य उद्देश काय ठेवलेला होता की पालकांनी त्यांच्या मुलीच्या आयुष्यातील त्या मुलींचे उच्च शिक्षण आणि मुलीच्या आयुष्यातील आणि पालकांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण म्हणजे त्या मुलीचा विवाह। तर या दोन्ही गोष्टींसाठी कशा प्रकारे निधी उभारता येईल, पालकांना त्या पैशाची कशा प्रकारे बचत होईल आणि ह्या महत्त्वाच्या प्रसंगामध्ये कशा प्रकारे आपण ते पैसे बचत करून त्याचा आपण वापर करू शकतो, यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। आता आपण बघूया सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात नेमकी कशी झाली। तर 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेचा एक भाग म्हणून सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात मोदी सरकारने केलेली आहे। तर सध्याचा व्याजदर हा 7.6% आहे, जो की खूप चांगला व्याजदर आहे। इतर स्कीमपेक्षा हा खूप चांगला व्याजदर आहे। तर आता आपण जाणून घेऊया की या योजनेसाठी नेमकी पात्रता काय असणार आहे। तर मुलीचे कायदेशीर पालक म्हणजेच आई किंवा वडील मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात। म्हणजेच काय, तर आई किंवा वडील या दोघांपैकी कोणीही मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकतात। एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडता येईल। तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडता येईल। त्यापुढचं आहे कमीत कमी 250 रुपये भरून खाते उघडता येईल। 250 रुपये भरायचे आणि तुम्ही हे खाते उघडायचे। त्यानंतरचं आहे खाते सुरू करताना मुलीचे वय 10 वर्षापेक्षा जास्त नसावे। हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। इथे बघा, सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडताना मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असायला हवे, नाहीतर तुम्हाला योजनेसाठी खाते उघडता येणार नाही। आता आपण बघूया की या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत। तर मुलीच्या जन्माचा दाखला हा खूप महत्त्वाचा आणि पहिलं महत्त्वाचं कागदपत्र आहे। मुलीच्या जन्माचा दाखला, मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे। पुढचं आहे मुलीचे आधार कार्ड असेल तर, नसेल तर काही हरकत नाही। त्यानंतरचं आहे मुलीच्या आईचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, या दोघांपैकी कोणाचेही एकाचे आधार कार्ड असेल तर चालेल। त्यानंतरचं आहे पॅन कार्ड, पॅन कार्ड असल्यास असेल तर जोडायचे, नाही तर काही हरकत नाही। त्यानंतर पुढचं आहे 3 पासपोर्ट साईज फोटो, मुलीचे सुद्धा 3 आणि आईवडिलांचे सुद्धा 3 फोटो लागतील। त्यानंतरचं आहे नवीन खाते उघडायचा अर्ज। हे सगळे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे। तर आता आपण जाणून घेणार आहोत की महिना 1000 रुपये भरून 5 लाख रुपये परतावा कशा प्रकारे आपण इथे मिळवू शकतो। तर यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, इथून पुढे एकही पॉईंट मिस करायचा नाही आहे। तर आता आपण बघूया की कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त परतावा मिळवू शकतो। तर मित्रांनो, आता आपण उदाहरणादाखल सांगतो तुम्हाला की समजा मुलीचे खाते उघडताना मुलीचे वय समजा 1 वर्षाचे आहे। तर आपण महिन्याला 1000 रुपये तिथे गुंतवणूक करणार आहे। तर असे आपण एकूण टोटल कॉन्ट्रीब्युशन 15 वर्षासाठी करणार आहे। तर इथे काय होतं आहे की मॅच्युरिटी पिरियड बघा 21 वर्ष, जेव्हा मुलीचे वय 21 वर्ष होईल तेव्हा त्या मुलीचा म्हणजे या स्कीमचं मॅच्युरिटी पिरियड होणार आहे कंप्लीट। आणि टोटल कॉन्ट्रीब्युशन समजा 15 वर्षामध्ये आपण मंथली 1000 रुपये भरले तर आपले टोटल किती जमा होणार आहे, 1,80,000 रुपये। या योजनेचा व्याजदर आहे 7.6%। तर या एवढ्या पैशावर 1,80,000 वर आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे 3,30,373 रुपये आणि मॅच्युरिटी अमाऊंट बघा 5,10,373 रुपये। इतकी मोठी मॅच्युरिटी अमाऊंट आपल्याला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता इथे लक्ष द्या, आपण या टेबलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला या योजनेद्वारे प्रत्येक वर्षी व्याज भेटणार आहे। तर समजा 2021 मध्ये आपण मुलीच्या नावाने खाते उघडले, तर त्या वर्षी प्रत्येक महिन्यामध्ये जर आपण 1000 रुपये गुंतवणूक केली तर एका वर्षामध्ये जवळपास 12,000 रुपये आपले जमा होतील आणि त्या 12,000 वर 7.6% या व्याजदराने 494 रुपये आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे, म्हणजे व्याज मिळणार आहे। आणि आपले टोटल अमाऊंट होणार आहे क्लोजिंग बॅलन्स या वर्षीचा 12,494 रुपये। अशाच प्रकारे आपण जर पुढच्या वर्षीचं बघितलं 2022 मध्ये, तर आपला ओपनिंग बॅलन्स असणार आहे 12,494 रुपये। आपण जर वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये टाकले तर इयरली होणार आहे 12,000 रुपये आणि टोटल त्याच्यावर व्याज भेटणार आहे
1444 रुपये आणि आपलं क्लोजिंग बॅलन्स होणार आहे 25,938 रुपये. प्रत्येक वर्षी इथे तुम्ही बघू शकता 2,465, 3,565, 4,748, 6,020, 7,390 अशा प्रकारे प्रत्येक वर्षी आपल्या बॅलन्सवर इंटरेस्ट वाढत जाणार आहे आणि अशा प्रकारे आपला क्लोजिंग बॅलन्स वाढत जाईल. असंच जर आपण जवळपास 15 वर्षासाठी कॉन्ट्रिब्युशन केलं तर आपलं बघा 2036ला बघा, त्याच्यानंतर आपल्याला कॉन्ट्रिब्युशन करायचं नाही आहे. 36, 37, 38, 39, 40, 41 तिथे आपल्याला कॉन्ट्रिब्युशन करायचं नाही आहे. इथे आपण बघू शकता प्रत्येक वर्षी तुम्हाला व्याज मात्र भेटत आहे. त्यानंतर बघा व्याज किती मिळत आहे 24,994, 26,893 अशा प्रकारे व्याज खूप जास्त व्याज आहे. ह्या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करायलाच हवी जर तुम्ही पात्र असाल तर, असं माझं मत आहे. आणि शेवटी बघा जेव्हा मॅच्युरिटी अमाऊंट बघा 5,10,373 रुपये एवढी मोठी मॅच्युरिटी अमाऊंट तुम्हाला या योजनेद्वारे मिळणार आहे. तर मित्रांनो, भारत सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही खूप अशी चांगली आणि जबरदस्त अशी स्कीम आहे. त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर नक्कीच या योजनेसाठी तुमच्या मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडा. या योजनेसाठी तुम्हाला तुमचे आवश्यक कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या मुलीच्या नावाने खाते उघडू शकता. तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला या योजनेबद्दलची संपूर्ण आणि विस्तृत माहिती मिळालेली आहे. जर पुन्हा काही तुमचे डाऊट्स असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. त्याचा उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.